गिरीश महाजन ऑन खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना समन्स। खरात प्रकरणात एसआयटी कडून अतिशय पारदर्शकपणे चौकशी सुरू। एसआयटी कडून चाकणकर यांना समन्स दिले असतील तर त्याचे उत्तर त्या देतील। या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही। चौकशीचा भाग म्हणून एसआयटीनं चाकणकर यांना बोलवले असावे। गिरीश महाजन ऑन राष्ट्रवादी विलीनीकरण। सुनील शेळके वक्तव्य। विलीनीकरण हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनीच तो ठरवावा। कोणी एखादा आमदार उठून आम्ही एकत्र होणार आहोत असे म्हणत असेल तर त्याला आम्ही काय उत्तर देणार? आमदार सुनील शेळके यांचे नाव न घेता गिरीश महाजन यांचा टोल। गिरीश महाजन ऑन संजय राऊत। केसरकर शिंदेंना खरातकडे घेऊन गेले वक्तव्य। समाजात असे अनेक महाराज भविष्यकार आहेत, त्यांच्याकडे अनेक लोक जातात। कॉर्पोरेट, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील लोकही अशा ठिकाणी जातात। आसाराम बापू, राम रहीम यांचे लाखोंच्या संख्येने अनुयायी होते। प्रत्येकाला आपले भविष्य जाणून घ्यायचे असते, त्यामुळे अनेक जण तिथे जातात। फक्त कोणी गेले म्हणून चौकशी करावी असे राऊत म्हणत असतील तर हजारो लोकांची चौकशी करावी लागेल। या प्रकरणात मुख्य गुन्हेगार कोण आहे हे शोधणे महत्त्वाचे आहे। ॲप्स्टीन प्रमाणे खरातलाही मारू शकतात। खरातला पूर्ण संरक्षण देण्यात आले, त्यामुळे त्याबाबत चिंता करू नये। वडेट्टीवार असो वा नाना पटोले ते विरोधक आहेत, ते बोलणारच। सगळे मोठे लोक एकनाथ खडसे, केसरकरांचा अधिक संपर्क वक्तव्य। अनेक जण खरातला भेटायला गेले होते, मात्र दीपक केसरकर वारंवार भेटत होते, त्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला। खडसे यांचा केसरकरांवर रोष आहे, त्यावर मी काय बोलणार? या विषयावर माझी कोणतीही प्रतिक्रिया नाही असे गिरीश महाजन यांनी म्हटले। गिरीश महाजन ऑन विजय वडेट्टीवार। 39 आमदारांची यादी जाहीर करा। समाजात असे अनेक ढोंगी साधू संत आहेत, आता अशा लोकांचे पितळ उघडे पडत आहे। अनेक लोक त्यांच्याकडे हात पाहण्यासाठी किंवा भविष्य जाणून घेण्यासाठी जातात। अशा लोकांची चौकशी व्हावी हा वेगळा मुद्दा आहे, त्यामुळे याबाबत प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते। गिरीश महाजन ऑन सिलेंडर अभावी अकोल्यात। अकोल्यात सिलेंडरच्या रांगेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती माझ्याकडे नाही, मात्र नागरिकांनी सिलेंडरबाबत घाबरू नये। सर्वांना सिलेंडर मिळते आणि पेट्रोल पंपही सुरू आहे। अफवा पसरली की लोक घाबरून धाव घेतात, त्यामुळे पॅनिक होऊ नये। देशाची परिस्थिती सर्वांना माहिती आहे। जगाच्या तुलनेत आपला देश स्थिर आहे। सध्या कुठलाही तुटवडा किंवा दरवाढ झालेली नाही, म्हणून सिलेंडर साठवून ठेवणे किंवा पेट्रोल भरून ठेवणे टाळावे।